शिवाजी कोण होता या पुस्तकावरनं सध्या राजकीय वाद सुरू असल्याचं आपण पाहतोच आहोत। मात्र संजय गायकवाड यांनी आता विरोधकांवर टीका केलेली आहे। एकीकडे ते म्हणतायत की विरोधकांनी टीका करणं हा त्यांचा अधिकार आहे, मात्र शिवरायांचा एकेरी उल्लेख खपवून घेणार नाही। शिवाय रोहित पवारांवर सुद्धा त्यांनी टीका केलेली आहे। प्रसिद्धीसाठी रोहित पवार या सगळ्या वादात उडी घेत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। अजित पवारांची जागा घेण्याचा रोहित पवारांचा डाव आहे असा आरोप सुद्धा गायकवाड यांनी रोहित पवारांवर केलेला आहे। विरोधी पक्षाने माझ्यावर टीका केली, आमच्या स्थानिकच्या काही विरोधकांनी टीका केली। विरोधकांना टीका करण्याचा पूर्णपणे अधिकार असतो, आम्ही हे नाकारत नाही। पण एकीकडे एखादा शब्द माझा चुकीचा निघाला त्याच्यावर टीका करता, पण एकीकडे महाराजांचा अपमान होतो त्याच्यावर बी बोला ना। त्याच्यावर कोण होऊन ज्या ज्या लोकांनी टीका केली यांची का तोडे शिवले होते का? त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा तुमचा काही संबंध नाहीये का? महाराजांना महाराज तुम्हाला मान्य नाहीये? बोला ना त्याच्यावर। तो पाठ संपला गुन्हे दाखल होण्याचा, माफी मागण्याचा, राहिला फक्त आता पाठ शिवाजी महाराजांचा। मग हे बाकीचे बोलत का नाही? वडेट्टीवार म्हणतात संजयजी गंजू करतोय, 10 बाप द्या तुम्ही काय गंजू करतील रे? रोहित पवार महाराष्ट्रात हिरोगिरी करायला पाहतोय। त्याला वाटतं आपण अजितदादाची जागा घेतली पाहिजे। अजितदादांच्या जागा घेण्याकरताच तो अजितदादांना न्याय देण्याचा खोटा आव्हान उडालेला आहे। तिथं ऑलरेडी सीआयडीची आणि बाकीच्या सगळ्या यंत्रणा चौकशी करतात आहे। तिथे कर्नाटकात जाऊन गुन्हा दाखल करण्याचं नाटक करून राहिलेलं आहे। अजितदादांच्या याची चौकशी 100% होणारच। दादा आम्हाला सगळ्या महाराष्ट्राला प्रिय आहेत, पण जेव्हा दादा जिवंत होते तेव्हा या रोहित पवारचं प्रेम कुठं गेलं होतं? महेश तपासेंनी संजय गायकवाड यांना आता टोला लगावलाय। रोहित पवार तरुणांच्या मनातले हिरो आहेत, संजय गायकवाड कोण आहेत? हिरो बनण्याची लालसा गायकवाड यांच्या मनात आहे अशी टीका महेश तपासेंनी केलेली आहे। रोहित पवार हे हिरोच आहेत, तरुणांच्या मनातील ते हिरो आहेत। त्यांना वेगळ्या पद्धतीने स्वतःला हिरोगिरी त्यांना सिद्ध करायची गरज नाही। परंतु आमदार संजय गायकवाड साहेब, आपण काय आहात? आपण टॉवेल बनियान घालून आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये जाऊन मारहाण करतात, कर्मचाऱ्याला मारहाण करतात, विरोधी पक्षाच्या नेत्याचं शीश कापणाऱ्याला लाखाचं बक्षीस जाहीर करतात। आता हे बनावट हिरोगिरी नाही तर काय आहे? एखादा विदूषक ज्या प्रमाणे स्टेटमेंट देतो तशा प्रकारच्या स्टेटमेंट तुम्ही देतात, कारण तुम्ही हिरो नाही, तुम्हाला हिरो बनायचं आहे, स्वतःला हिरो प्रोजेक्ट करायचं आहे। आमदार संजय गायकवाड आणि पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांच्यामधला जो काही वाद आहे तो काही शमताना दिसत नाहीये। कारण प्रशांत आंबी यांनी गायकवाडांसंदर्भात प्रतिक्रिया देत त्यांच्या माफी आणि दिलगिरी यामध्ये फरक आहे असं प्रशांत आंबी म्हणतायत। गायकवाडांची मगरुरी काय अजून गेलेली नाही। गायकवाडांनी आपल्या आई आणि पत्नीचा अपमान केलाय, केवळ दिलगिरी व्यक्त करून हा विषय संपणारा नाही असं प्रशांत आंबी यांनी म्हटलेलं आहे। आपण जर तो 9 मिनिटाचा कॉल रेकॉर्ड ऐकला तर तो कॉल रेकॉर्ड फक्त एका दिलगिरीनं, म्हणजे माफी आणि दिलगिरी या शब्दामध्ये फरक असतो। ते माफी हा शब्द वापरण्याचं धाडस सुद्धा त्यांनी केलेलं नाही, म्हणजे अजून सुद्धा त्यांची मगरुरी जी आहे ती गेलेली नाही आहे। मला माझ्या आईवरून घाणेरड्या शिव्या दिलेल्या आहेत, माझ्या बायकोवरून शिव्या दिलेल्या आहेत, त्यामुळं फक्त दिलगिरीनं आम्ही त्यांना माफ करणार नाही आहे, त्यामुळे त्यांची दिलगिरी मान्य नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।